चला, हॅलो मित्रांनो, नमस्कार. बघा, जे जे व्हिडिओ पाहायला आलेले आहेत त्यांना सगळ्यांना लक्षात ठेवायचं, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीमध्ये एन्जॉय पण करा आणि अभ्यास पण करा. बघा, आपण पाठीमागच्या सेशनमध्ये आकृतीची संख्या मोजणे याच्यातला पार्ट 1 आपण अपलोड केला होता आणि तुम्हाला सांगितलं होतं आपण पार्ट 2 पण घेऊन येतोय. आता पार्ट 1 मध्ये चौरस मोजले, चौकोन मोजले आणि आयत मोजले होते आणि पार्ट 2 मध्ये लक्षात ठेवायचं हा एक घटक आहे जो एक्झाम ओरिएंटेड आहे. आयोगाला खूप खूप आवडतो. याच्यावरती भरपूर प्रश्न आतापर्यंत आयोगाने विचारलेले आहेत. त्रिकोणाची संख्या मोजणे, हाऊ मेनी ट्रायंगल्स इन दिस डायग्राम. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला खूप काही व्हिडिओमध्ये शिकायला भेटतील गोष्टी आणि विशेष लक्षात तुम्हाला हे सगळं लॉक करून देतोय. आता टाईप क्रमांक 1 आणि किंवा पार्ट 1 आणि पार्ट 2 जर तुम्ही प्रॉपर बघितला ना, पुढे तुम्ही भविष्यामध्ये कोणतेही लक्षात प्रश्न सोडवा, तुम्हाला याच्यामध्येच प्रश्न दिसतील. बाकी काही नाही याच्यामध्ये. काय अजून पुढे मी आयोगाचे पण प्रश्न टाकले. छान जाऊया, बेसिक पासून जाऊया आणि सगळा जो टॉपिक आहे तुम्हाला वेगळे काउंट म्हणजे नंबरिंग वर शिकवते. फक्त नंबरिंग करायचं आहे, कार्यक्रम संपला. ओके, सगळं सोपं आहे, काही नाही याच्यामध्ये. नंबरिंग फक्त. आता बघा रे, पहिली आकृती आहे बेसिकची. याच्यामध्ये काय, जर हाताने मोजले आपण तर हाऊ मेनी ट्रायंगल्स इन दिस डायग्राम, हाताने मोजावर. इथं सरळ सरळ मला दिसतंय का, इथे एक आकृती दिसते किंवा एक त्रिकोण दिसतोय. पुन्हा सांग रे, त्रिकोण क्रमांक 2 दिसतोय आणि ह्या दोनचा मिळून छोट्या छोट्या दोनचा मिळून एक बनतोय. असे किती आहेत? 3 आहेत. म्हणजे नॉर्मल जर बघितलं, लक्षात ठेवायचं याच्यामध्ये हाऊ मेनी ट्रायंगल्स इन दिस डायग्राम, तर 3 आहेत. आता बेसिक साठी पुन्हा जर तुला असं विचारलं तेव्हा प्रत्येक वेळेस आपण हातावर मोजणं पॉसिबल आहे का? अजिबात नाही. मग काय करायचं, थोडं व्यवस्थित आपल्याला जायचंय. याच्यामध्ये कसं नंबरिंग करायचं काही नाही, किंवा अगोदर तुम्हाला एक टॅली करून देतो. आता काय करू याच्यामध्ये, अगोदर हातावर मोजूया. हाऊ मेनी ट्रायंगल्स इन दिस डायग्राम सांगा याच्यामध्ये. सरळ सरळ तुम्हाला एक दिसतोय. पुन्हा सांग रे, हा छोटा एक दिसतोय. सगळे छोटे मोजू अगोदर. पुन्हा हा एक छोटा दिसतोय का, आणि परत काय रे, असा एक छोटा दिसतोय. नॉर्मल जर 4 सापडले आणि पुन्हा लक्षात हा जर सेंटर मी पकडला तर मी हा छोटा घेतलाय ना, आणि इथं जर बघितलं, लक्षात ठेवायचं, हा 2 छोट्याचा मिळून एक बनतो. परत सांग रे, 3 छोट्याचा मिळून एक बनतो आणि परत ह्या 4 छोट्याचा मिळून एक बनतो. असे परतचे मला किती सापडले? 3 सापडले. लक्ष द्या व्यवस्थित. प्लस सांग रे, प्लस हा मी सेंटर पकडला होता. आता इथून जर आपण विचार केला तर पुन्हा सांगा, याच्यामध्ये हा छोटा पकडलाय आणि परत सांग रे, या 2 छोट्याचा मिळून एक बनतो ना. नॉर्मल लक्षात ठेवायचं, इथं थोडं समजून घ्यावं काय विषय. ह्या 2 छोट्याचा मिळून एक सापडला आणि परत ह्या 3 छोट्याचा मिळून एक बनला. नॉर्मली परतचे 2 सापडले. पुन्हा जर हा मी सेंटर पकडला तर हा आपल्याला कसं करायचं आहे, नॉर्मली हा धरलाय मी आणि काय हा पण धरलाय, पण या 2 छोट्याचा मिळून एक बनतो, असा एक सापडतो. तर तुम्हाला मिळतात हाऊ मेनी ट्रायंगल्स इन दिस डायग्राम. 4 पासून लक्षात आपण 1 पर्यंत जर सर्व अंकाची बेरीज केली तर उत्तर मिळतं. पण प्रत्येक वेळेस परीक्षेमध्ये असं करायचं का? नाही. सगळा टॉपिक लक्षात ठेवा, नंबरिंग वरती आपल्याला जायचं आहे. नंबरिंग वरती जाणं म्हणजेच काय, नंबर फक्त टाका आणि त्या सर्व नंबरची बेरीज तुम्हाला मिळते. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणाची संख्या, इथं जर बघितलं, सांग रे, 1 आणि 2 क्रमागत नंबर टाकायचे आणि काय या सर्वांची बेरीज 1 अधिक 2 किती झाली? लक्षात ठेवा 3. याचं उत्तर संपलेलं आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक काय रे, एक बेसिकचा क्वेश्चन आहे. अगोदर बेसिक, थोडं पुढे ऍडव्हान्स. याच्यामध्ये हर एक प्रकारचा क्वेश्चन आपण घेतलेला आहे. कळते ना? कारण आपल्याला माहिती आहे बेबी को बेस पसंद आहे. तुम्ही ऐकले का ना, बेबी को बेस पसंद आहे. बघा याच्यामध्ये काय, मग पुन्हा 1 2 3 4 सर्व नंबरची बेरीज कर. हाऊ मेनी ट्रायंगल्स इन दिस डायग्राम. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत रे? 10. कळतंय बाळा? सोपं आहे, एकदम सोपा कार्यक्रम. पद्धतशीर जाऊया. प्रत्येक घटक मी तुम्हाला लॉक करून देणार आहे सांगितले आणि युट्यूबला भरपूर काही तुम्हाला गोष्टी देणार आहे. लक्षात ठेवा, ओव्हरऑल प्रत्येक टॉपिकचा पण थोडं बेसिक, परत क्वेश्चन, बेसिक क्वेश्चन असं पण सिरीज आहे. आणि अजून तुला ऍडव्हान्स मध्ये डिटेल मध्ये काही गोष्टी पाहिजे असतील तर सरळ लक्षात ठेवायचं, प्ले स्टोरला जायचं, स्टेप अप सरळ नावा, स्टेप अप सरळ सेवा नावाचे ऍप आहे, ते ऍप डाउनलोड करा आणि त्या ऍप मध्ये तुम्हाला 100% लक्षात ठेवायचं आपले ज्या बॅचेस आहेत सरळ सेवेच्या, त्या सगळ्या बॅचेस दिसतील. आणि जर कुणाला लक्षात ठेवा फक्त स्पेशल, हे बघ रे बाळा, फक्त स्पेशल मॅथ आणि रिझनिंगची जर बॅच खरेदी करायची असेल तर ती सुद्धा बॅच आपण या स्टेप अप सर्व सेवा ऍप वरती लॉन्च केलेली आहे. अगदी माफक फी मध्ये. लक्षात ठेवा 2 वेळेचा फक्त नाश्ता आहे, काहीच नाही याच्यामध्ये. स्पेशल मॅथ आणि अरे रिझनिंगची बॅच सुद्धा आपण तिथं अपलोड केलेली आहे. कळतंय? नॉर्मल फी मध्ये आहे. फीज काय बघायचं असेल तर ऍप डाउनलोड करा आणि त्या ऍप मध्ये तुम्हाला बॅच दिसेल. आणि ओव्हरऑल सगळ्या सर्व सेवा एक्झाम साठी खूप महत्वाची बॅच असणार आहे. ओके, बरं, मग काय करायचं, नंबरिंग, सर्व नंबरची बेरीज, हाऊ मेनी ट्रायंगल्स इन दिस डायग्राम. आता याच्यामध्ये काय करू मग, 1 2 3 4 5 6 7 8, 1 ते 8 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज तुला मिळते दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणाची संख्या. मग काय रे, क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज, n कंसामध्ये n अधिक 1 छेदामध्ये 2. माहितीये का सूत्र? n म्हणजे कुठेपर्यंत बेरीज करायची आहे? 8 पर्यंत बेरीज करायची आहे. इथं 8 टाक, पुन्हा 8 आणि 1 झाले 9 आणि परत छेदामध्ये 2. बे 1 बे
बेचोक 8, 9 चोक 36. हाऊ मेनी ट्रायंगल्स इन दिस डायग्राम? उत्तर असणार आहे 36. काय अडचण आहे? प्रॉब्लेम आहे का? एकदम डिटेलमध्ये पहिला पार्ट बघून आलाय का बघा अगोदर. पहिला पार्ट व्यवस्थित बघ आणि नंतर मला लक्षात आपण सेकंड पार्ट बघतोय. टॉपिकच संपला, विषय संपला. तू फक्त सरळ सेवाच नाहीये, कुठली पण एक्झाम जे याच्यामध्ये सगळ्या गोष्टी बसतील. चला पुढे नेक्स्ट सांग रे. नेक्स्ट थोडं बघा त्याच्यामध्ये हाऊ मेनी ट्रायंगल्स इन दिस डायग्राम. काय करा रे? नंबरिंग करा ना. कार्यक्रम संपला. हे पहिलं कान मोजू आपण. पहिलं सांग रे इथे 1 2 3 4. 1 ते 4 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज किती असते ते लक्षात ठेवायचं. किती रे? 10. पुन्हा सांग रे 1 2 3 4. 1 ते 4 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज पुन्हा 10 असेल. पुन्हा लक्षात ठेवायचं 1 2 3 4. 1 ते 4 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज पुन्हा लक्षात ठेवा 10 सापडली. 10 गुणिले 3 कानं सापडलीत मला, म्हणजे झाली तर 30. पण थांब अजून याच्यामध्ये त्रिकोण आहेत का? तर 100% आहेत. 100% आहेत म्हणजेच काय? व्यवस्थित बघा. तुम्हाला छोटा दिसतो का रे? छोटा बघा, ज्याचा बेस स्ट्रेट असतो ना तो त्रिकोण होतोच. हा एक छोटा तुम्हाला त्रिकोण सापडतोय. याच्यामध्ये प्लस एक करूया आणि नॉर्मली बघा लक्षात ठेवा अजून एक त्रिकोण आहे जो मोठा आहे. सगळ्या छोट्यांचा मिळून हे असं हे असं कळते ना. म्हणजे अजून एक ह्याच्यामध्ये मी ऍड केला तर माझं उत्तर हे असणं गरजेचं होतं. 32 म्हणजेच ऑप्शन 3 इज राईट आन्सर. एनी ऑब्जेक्शन? काय अडचण आहे? अडचण असेल तर कृपया विचार. समजते बाळांनो? चला पुढे नेक्स्ट बघ रे बा. पुन्हा काय सांगितले? हाऊ मेनी ट्रायंगल्स इन दिस डायग्राम. पण बघा नीट बघा याच्यामध्ये काय विषय झालाय. डायग्राम फोडलेले. लक्षात ठेवा फोडलेले डायग्राम आहे. त्यामुळे ह्या टाइपचे क्वेश्चन थोडे छान सोडवा. जिथं डायग्राम फोडलेली असते तिथून नेहमी नंबरिंग करायची. काय सांगतोय बघ रे? जिथं डायग्राम फोडलेली असते तिथून नंबरिंग करायची. म्हणजे ऍक्च्युअली डायग्राम क्रमांक ही 1 आहे या आकृतीमधली आणि ही डायग्राम क्रमांक 2 आहे. ही डायग्राम क्रमांक 3 आहे. मग जिथून फोडली म्हणजे कुठून? इथून 1 2 3 आणि 3 नंतर तू ह्याला जर 4 नंबर दिला तर तुझं डिपॉझिट जप्त झालं. लक्षात घे. काय सांगितलं? 3 नंतर 4 नाहीये. ऍक्च्युअली या डायग्राम क्रमांक 1 मधली 1 2 3 पर्यंतची नंबरिंग आहे आणि 3 नंतर ही दुसरी डायग्राम आहे आणि ही लक्षात ठेवायचं तिसरी डायग्राम आहे. नंबरिंग नीट शिक, बाकी काही नाही. त्याला आपण फोडलेली डायग्राम म्हणतो. त्यामुळे छान याच्यावरती प्रश्न बघा व्यवस्थित कसे असतात. 1 2 3 3 नंतर इथं 2 परत 3. लक्षात ठेवा. कारण डायग्राम क्रमांक 1 ही डायग्राम क्रमांक 2 आणि डायग्राम क्रमांक 3. आता ह्या सर्व नंबरची बेरीज काय ते रे? 1 2 3 3 6 2 8 3 11. हाऊ मेनी ट्रायंगल्स इन दिस डायग्राम? उत्तर असणार आहे ऑप्शन 3 इज राईट आन्सर. एनी प्रॉब्लेम? काय अडचण आहे? बघा व्यवस्थित प्रत्येक घटक मी लॉक करून देणार आहे. अगोदर थोडं बेसिक खूप महत्वाचं असतं कारण बेबी को बेस पसंद आहे. काय अडचण आहे? चलो पुढे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक लक्षात ठेवायचं 6वा. तोही थोडा आयएमपी म्हणा. थोडं बघायला हिडन फोडलेली डायग्राम म्हणतो. फोडलेली डायग्राम कॉन्सेप्ट काय असते? नॉर्मल जर बघितलं थोडं समजून घ्यावं. जिथं डायग्राम फोडलेली असते तिथून नंबरिंग करा. जिथं डायग्राम फोडलेली असते तिथून नंबरिंग करा म्हणजेच काय? 1 2 लक्षात 1 2 3 4. आता 4 नंतर तो 5 घेतला तर कार्यक्रम संपला. डिपॉझिट जप्त. लग्नाची वय वाढली लक्षात ठेवायची. 1 वर्षाने तू लक्षात परत तसाच राहतोय मार्केटमध्ये. हे लक्षात ठेवा. त्या विषय काय? 1 2 3 डायग्राम क्रमांक 1 आणि डायग्राम क्रमांक 2 मध्ये बघा 4 नंतर तुम्ही तो 2 घेणं अपेक्षित आहे. परत काय रे? 3 घेणं अपेक्षित आहे. परत काय 4 घेणं अपेक्षित आहे. म्हणजे 1 2 3 4 नंतर 5 नाहीये. 1 2 3 4 नंतर इथं 2. परत काय रे? इथं लक्षात ठेवा 3 परत 4 आणि आता सर्व नंबरची बेरीज तुम्हाला मिळते. हाऊ मेनी ट्रायंगल्स इन दिस डायग्राम? कळते ना. मग 1 ते 10 पर्यंत 1 ते 4 पर्यंत सर्व अंकाची बेरीज कोण सांगते? 1 ते 4 पर्यंत सर्व अंकाची बेरीज 10 येते मास्तर. 10 आणि 2 12, 12 आणि 3 15, 15 आणि 4 19. डायरेक्ट लिहू का? लक्षात ठेवायचं 19. हाऊ मेनी ट्रायंगल्स इन दिस डायग्राम? कोणाचं काय ऑब्जेक्शन? काय अडचण आहे? समजते का? आणि व्हिडिओ अजून थोडा तुम्ही स्पीड लावून बघू शकता, काहीच अडचण नाही. व्हिडिओ लक्षात ठेवा पूर्ण आपण रेकॉर्ड केलेला व्हिडिओ होता. आणि लाईव्ह सेशन पण आपले चालू आहेत. याच लक्षात ठेवायचं आपल्या चॅनलवरती तुम्ही लाईव्ह सेशन मध्ये जावा आणि डेली आपण लाईव्ह असतो. आता हे फक्त दिवाळीचा पिरियड आहे. दिवाळीच्या पिरियड मध्ये काय थोडं आपण हे व्हिडिओचं 2-3 दिवस शेड्यूल लावतोय कारण सुट्ट्या आहेत म्हणून, बाकी काही नाही. पण रोज आपण डेली लाईव्ह आहे. डेली लक्षात ठेवा तुम्हाला लाईव्ह सेशन मिळणार आहेत या ऍपवरती किंवा ह्या चॅनलवरती. कळतंय ना. त्यामुळे छान करा, पद्धतशीर करा आणि विशेष मी प्रत्येक रोज काहीतरी नवीन टॉपिक घेऊन येतोय किंवा मागचे पडलेले प्रश्न सरळ सेवेला, तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल, धर्मादा आयुक्त असेल, टीईटीच्या बॅचेस असतील, ओव्हरऑल सगळं लक्षात ठेवायचं आपण घेऊन
रोज येतोय इथं या चॅनलवरती, त्यामुळे रोज व्हिडिओ बघू शकता, अडचण नाही. बघा फोडलेली डायग्राम आहे, तेव्हा थोडं तुमचं उत्तर चुकू शकता, तेव्हा काळजीपूर्वक सोडवा या टाईपचे क्वेश्चन. म्हणजेच काय, 1 2 3 4, 4 नंतर सांग रे किती आहे, परत 2 परत 3 परत 4, आणि आता या सर्व नंबरची बेरीज तुम्हाला मिळते दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणाची संख्या. काय अडचण आहे बाळा, सांग रे काय अडचण आहे का. चला पुढे, नेक्स्ट 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 क्वेश्चन नंबर लक्षात 7. काय करायचं आता मग, काय रे बघितलं, कान मोज पहिल्यांदा. कान या सेंटर पासून जर बघितलं मी, या सेंटर पासून मी जर हे कान मोजलं तर 1 2 3 4 5 6, 1 ते 6 पर्यंतच्या सर्व अंकाची बेरीज किती येते, 21. मास्तर बघा लक्षात. पुन्हा 1 2 3 4 5 6, पुन्हा 1 ते 6 पर्यंतच्या सर्व अंकाची बेरीज पुन्हा 21. 21 दोन्ही किती करू रे, दोघांची बेरीज करा, 42 सापडली. पण 42 माझं उत्तर नाहीये. बघा व्यवस्थित, अजून याच्यामध्ये त्रिकोण आहेत. त्रिकोण आहेत म्हणजेच काय, जर मी हा बेस स्ट्रेट पकडला, फळ्यावर लक्ष द्या व्यवस्थित, बेस जर मी लक्षात स्ट्रेट पकडला तर नक्की काय विषय आहे बघा. बेस म्हणजे कुठला रे, हा जो बेस आहे तो कसा आहे रे मला, हा स्ट्रेट आहे ना, स्ट्रेट. लक्षात द्या व्यवस्थित, हा जर बेस लक्षात स्ट्रेट असेल तर ह्या बेस, ह्या स्ट्रेटला किंवा स्ट्रेट बेसला पकडून मी असा एक त्रिकोण इथं कन्सिडर करू शकतो का, असा. म्हणजे सरळ सरळ मला असं म्हणायचं आहे, या छोट्या एकचा आणि या छोट्या एकचा मिळून ह्याचा बेस जर हा पकडला तर एक सापडतोय. पुन्हा सांग रे, हिथंच हाच बेस पकडला, परत ह्या 2 2 चा मिळून एक बनतो. परत हाच एक बेस पकडला तर 3 3 चा मिळून एक बनतो. म्हणजे ह्याच बेसवर पुन्हा इकडं 3 त्रिकोण सापडतात. इकडं 3 सापडले, पलीकडे सुद्धा लक्षात, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत असे लक्षात ठेवा पुन्हा 3 सापडतात. इकडचे 3 इकडचे 3, याच्यामध्ये बिंदास लक्षात ठेवायचं, 6 ऍड करायचं आणि तुमचं उत्तर असणार आहे 48. 48 इज अ राईट आन्सर. बघा व्यवस्थित, छान क्वेश्चन आहे हा, छान क्वेश्चन आहे. IMP म्हणा, हा प्रश्न बऱ्याच वेळा आतापर्यंत आयोगाला किंवा परीक्षेला विचारलेला आहे 100%. कळतंय, मागचेच बऱ्यापैकी क्वेश्चन याच्यामध्ये टाकायचा प्रयत्न केलाय. क्लिअर आहे. आणि आयोगाचे लॉजिक व्यवस्थित जर तुम्हाला कळले ना, बाकी काय नाही. अडचण काय, अडचण काय असेल, व्हिडिओ कसे वाटतात, सगळ्या गोष्टी थोडं कमेंट मध्ये वगैरे करत चला. व्हिडिओ लाईक करत चला, व्हिडिओ शेअर केला तरी चालतो, काय अडचण नाही. आणि आपली स्पेशल बॅच सुद्धा खरेदी करायला विसरू नका. फक्त नॉर्मल फी मध्ये आहे, नॉर्मल फी मध्ये. फी काय आहे बघायचं असेल तर स्टेप अप सरळ सेवा नावाचं ऍप डाउनलोड करायचं आणि त्याच्यामध्ये बॅचेस लक्ष ठेवा. नॉर्मल फी मध्ये सगळ्या बॅचेस आहेत, काहीच अडचण नाही. याचं उत्तर 48 असेल. हे बघा बाळा, स्टार, 2 प्रकारचे स्टार असतात. आता हा एक स्टार आहे, याचं उत्तर वेगळं आहे, आणि हा एक स्टार आहे, याचं उत्तर वेगळं आहे. याचं उत्तर कोण सांगते मला, याचं उत्तर IMP म्हणा. आता पोरग पटकन याचं उत्तर 5 लिहून येतो, मला ऑप्शन मध्ये दिलं ना मी 5, काय अडचण नाही. 5 म्हणजे त्याला फक्त हा एकच त्रिकोण सापडतो लक्ष ठेवा, किंवा अजून काय रे, हा एक सापडतो, हा एक सापडतो, हा एक सापडतो आणि हा एक सापडतो. म्हणजे फक्त त्याला 5 त्रिकोण सापडतात. पण अजून याच्यामध्ये हिडन, लपलेले 5 त्रिकोण आहेत. कुठे आहेत, कुठे आहेत बघ रे बाळा. बेस समजा मी हा सेंटर पकडला, बघा या सेंटर पासून मी इथपर्यंत चाललो, इथपर्यंत मी बाहेर नाही गेलो, इथपर्यंत आलो, इथून लक्षात इथं बाहेर आलो, पुन्हा जागेवर आलो. हा त्रिकोण होतो का, मान्य आहे का तुला. इथून असा, असा आणि यास एक झाला. चला पुढे, परत लक्षात ठेवायचं सेंटर क्रमांक 2, किंवा जर मी हा सेंटर पकडला, अर्ध्यापर्यंत ये, परत बाहेर जा, परत जागेवर ये, होतो का रे त्रिकोण, 100% होतो. किती झाले, 2. परत हा सेंटर पकड, मी फक्त रेड व्हाईट घेतो, व्हाईट, इथून अर्ध्यापर्यंत ये, बाहेर चल, परत जागेवर ये, सापडला का अजूनही. म्हणजे प्रत्येक कानावर एक सापडतोय. पुन्हा लक्षात ठेवा, याला इकडे पकडूया. तुम्हाला बघा असं अज्युम, तुम्हाला वाटेल ते आपण डबल डबल काउंट करतोय का, तर अजिबात नाही. लक्षात, इथून इथपर्यंत या, इथून इथपर्यंत या, लक्षात ठेवायचं. पुन्हा चल रे, इथून लक्षात मी काय केलं, इथं असं, पुन्हा बाहेर आलो ना, इथून असं, आणि पुन्हा घरी या, असं. कळते. म्हणजे नॉर्मल जर बघितलं, पुन्हा असा एक सापडला, आणि एक लास्ट जर बघितला तर याच्यामध्ये थोडं समजून घ्या. हा पुन्हा अजून एक मी पिवळा पिवळा दाखवतो तुम्हाला. जर समजा मी इथून हा सेंटर पकडला तर इथून इथपर्यंत आलो, पुन्हा लक्षात ठेवा बाहेर आलो, आणि पुन्हा जागेवर. म्हणजे नॉर्मल जर बघितलं, पुन्हा असे तुम्हाला किती सापडतात, 5 सापडतात. आणि झाले माझे 10. म्हणजेच माझं उत्तर असणार आहे ऑप्शन 3 इज अ राईट आन्सर. एनी ऑब्जेक्शन, काय अडचण आहे. बघा एकदम छान आहे, सगळ्या गोष्टी खूप छान आहेत. फक्त व्यवस्थित तुम्हाला सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे. क्लिअर आहे, अभ्यास छान करा, बाकी काही नाही. आणि हे 2025 आणि 26 मग तुम्ही बातम्या पण बघितली असतील, लक्षात ठेवायचं सरळ सेवा, सरळ सेवासाठी लक्षात ठेवायचं, हे मेगा, हा मेगा भरतीचा कार्यक्रम आहे असं मी समजू शकतो. मेगा भरतीचा विषय असणार आहे, त्यामुळे छान अभ्यास करा. याच वर्षी किंवा 2026 मध्ये तुम्ही कुठे ना कुठे नोकरी लागली पाहिजे. लक्षात ठेवा मित्रांनो,
तुमची ओळख म्हणजे तुमची नोकरी आहे एवढं लक्षात ठेवायचं. आणि विशेष म्हणजे मला असं सांगायचं, पैसा पैसा खूप गरजेचा आहे. तुम्हाला वाटत असेल काही काही तुम्ही पुस्तकं वाचली थोडं इन्स्पिरेशन असं वाटतं की पैसा काय गरजेचा नाही वगैरे, पण पैसा गरजेचा आहे. तुम्ही जो अंगावर टी शर्ट घातलाय किंवा शर्ट घातलाय ना, त्याला पैसे दिलेत आपण, फुकट नाही दिला कोणी. दुकानदारांनी म्हणला बा घे असाच, तसं नाहीये. तेव्हा प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो. त्यामुळे नोकरी गरजेची आहे. तेव्हा बघा व्यवस्थित, आणि हे मेगा भरतीचं वर्ष आहे. त्यामुळे छान अभ्यास करा आणि या वर्षी कुठं ना कुठं नोकरीला लागा. काहीच अडचण नाही. चला पुढे. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. ए बघ रे बा, पुन्हा सांग रे, पुन्हा स्टार क्रमांक 2. स्टार क्रमांक 2, 2 स्टार आहेत ना याच्यामध्ये, म्हणजे हा पण एक स्टार आहे. आता फक्त काय करतो, कान अगोदर मोजतो. कान क्रमांक 1, कान क्रमांक 2, कान क्रमांक 3, कान क्रमांक 4, कान क्रमांक 5 आणि करे 6. म्हणजे छोटे छोटे मोजले ना आपण, छोटे छोटे मला 6 सापडले. आणि फक्त याच्यामध्ये अजून 2च त्रिकोण आहेत. आता हे छोटे छोटे 6 आणि लक्षात अजून 2 त्रिकोण आहेत. म्हणजे अजून 2 त्रिकोण म्हणजे हा सगळ्यात मोठा एक सापडतो मला, आणि याला पलटी मारा, असा एक सापडतो. किती झाले? +2. किती रे बाबा? 8. 8 म्हणजे ऑप्शन 1. इकडचं काय आलं उत्तर 10. हा पण स्टारच आहे. इकडचं उत्तर काय आलं? 1. एनी ऑब्जेक्शन? एनी ऑब्जेक्शन? बेसिक बघा, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण फक्त चौकोन मोजले होते, चौरस मोजले होते आणि काही आयत मोजले होते. आणि परत सेकंड पार्ट मध्ये त्रिकोण मोजतोय. त्रिकोण आता पुढे अजून खूप छान आहे कॉन्सेप्ट. तुम्हाला बॉक्स मधले त्रिकोण असतात बघा, चौकोनातले त्रिकोण कसे मोजायचे त्याही गोष्टी आपण पुढे बघणार आहोत. काहीच अडचण नाही. हीच कॉन्सेप्ट आहे बघा. आता काय रे, चौकोनातले त्रिकोण मोजताना काय काळजी घ्यायची आहे थोडं बघा. पण सरळ सरळ दिसतंय याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत इथं, सरळ सरळ. सर हा एक काटकोन त्रिकोण आहे, म्हणजे काय इथं लंब टाकला मी, बरोबर आहे ना. म्हणजे असा एक तुमचा काटकोन त्रिकोण सापडतोय मोठा, आणि असा एक सापडतोय, परत पुढे सापडतोय त्रिकोण. अजिबात नाही सर, फक्त मला याच्यामध्ये 2 सापडतात. दिसतंय डोळ्याला सरळ, सरळ सरळ दिसतं ना डोळ्याला, फक्त त्याच्यामध्ये किती आहेत? 2 सापडली. चला पुढे पुढे पुढे. हा, आता बघा व्यवस्थित. आता ही व्यवस्थित आकृती मोजा किंवा डायग्राम मध्ये बघा काय विषय याच्यामध्ये. मी जर छोटे छोटे मोजले याच्यातले, हे बरे वेळा असा एक त्रिकोण आहे ना छोटा, 1 झाला छोटा, 2 झाले, 3 झाले, 4 झाले. याचं उत्तर 4च नाही बरं का, तुम्हाला 4 दिसतील. आता अजून एक सापडेल तुम्हाला, अजून एक सापडेल, अजून एक सापडेल, अजून एक सापडेल, पण नक्की बघा कुठे सापडत आहेत ते ऑब्झर्व करा. याचं बघा ऑब्झर्वेशन बेस तुमचं छान पाहिजे. आता आयोग नक्की याच्यावर प्रश्न काय विचारत असेल रे, कशामुळे विचारत असेल आकृती संख्या मोजणे. बघा तुमचं ऑब्झर्वेशन बेस फक्त त्यांना चेक करायचं आहे, बाकी काही नाही. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत बघा लक्षात. याच्यामध्ये 4 मला सापडले, सरळ सरळ डोळ्याला दिसतात. पण बघा रे, ह्या 2चे मिळून म्हणजे नॉर्मल जर बघितलं, हे बरे हा छोटा आणि हा छोटा, या 2चे मिळून असा एक तुमचा मोठा काटकोन त्रिकोण बनतो. परत सांग रे, हा छोटा, या 2 छोट्याचा मिळून एक बनतो. पुन्हा हा छोटा, या 2 छोट्याचा मिळून एक बनतो. पुन्हा हा छोटा, या 2 छोट्याचा मिळून एक बनतो. म्हणजे सरळ पुन्हा 4 सापडले. 4 + 4, माझं उत्तर इथं 8 असणं अपेक्षित आहे. पण बॉक्स मधले त्रिकोण मोजताना, चौकोनातले त्रिकोण मोजताना तुम्हाला मी थोडी कॉन्सेप्ट किंवा ट्रिक सांगतो. काय करायचं लय सोपं असते. हे प्रत्येक वेळेस हातावर मोजणं पॉसिबल नाही रे बाळा. लक्ष ठेवा व्यवस्थित. काय करायचं मग, नंबरिंग करा. नंबरिंगवरच कार्यक्रम चालू आहे सगळा. 1 2 3 4, कळते का? 1 2 3 4. काय याच्यामध्ये शेवटच्या अंकाची डबल करायची, विषय संपला. 4 2 8. हाताने पण तुला मोजून दाखवले होते, किती सापडले होते? 8 सापडले होते. काय करायचं, चौकोनातले त्रिकोण मोजताना नंबरिंग करा, आणि का रे शेवटच्या अंकाची डबल करायची. कार्यक्रम संपला. तुला मिळतात दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणाची संख्या. काय अडचण आहे, प्रॉब्लेम आहे का रे काय? चला पुढे कमेंट मध्ये वगैरे व्हिडिओ बद्दल थोडं तुमचं सजेशन्स वगैरे देत चला. चला काय अडचण नाही. बघ रे, आता मग काय करायचं, नंबरिंग कर म्हणजे काय, 1 2 3 4 5 6. शेवटचा अंक कुठला आहे? 6. 6 ची डबल किती रे? 12. हाऊ मेनी ट्रायंगल्स इन दिस डायग्राम? कार्यक्रम संपला. किती? फक्त 12. फक्त 12. चला पुढे नेक्स्ट सांग रे, याच्यामध्ये काय विषय आहे? 1 2 3 4 5 6. किती रे? पुन्हा 6च आहेत का? बघा थोडं याच्यामध्ये सेम डायग्राम मध्ये ना, मग जर समजा मी इथे अशी एक रेष मारली मध्ये, बरोबर अशी थोडी रेष राहिली बघा, काही विषय नाही, हे काहीच विषय नाही. बघा आता मोजभर, कारण ही डायग्राम सेम होत होती. मग आता मोजभर, हाऊ मेनी ट्रायंगल्स इन दिस डायग्राम? दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत? मग काय करायचं रे, नंबरिंग करा. 1 2 3 4 5 6 7 8. शेवटच्या अंकाची डबल. 8 दोन्ही किती रे? 16. हाऊ मेनी ट्रायंगल्स इन दिस डायग्राम?
16 असते. कळते ना? चौकोनातले त्रिकोण मोजताना नंबरिंग करा आणि शेवटच्या अंकाची डबल करा, कार्यक्रम संपवा. समजते का? ए बाळा समजते का? चला पुढे, काय नसतं त्यामध्ये. आता बघा ही डायग्राम मोजा. तुम्ही तर उत्तर चुकता म्हणजे काय विषय होतो तुमचा? बघा पद्धतशीर काय विषय होतो. आता नॉर्मल जर बघितलं, मास्तरने आता सांगितलंय काय रे, बॉक्स मधले त्रिकोण मोजताना नंबरिंग करायचे. बॉक्स मधले त्रिकोण मोजताना नंबरिंग करायचे आणि बॉक्स मधले त्रिकोण मोजताना नंबरिंग करायचे, लक्षात ठेवा. हे सांगितले आताच ना. चला पुढे आता मोजू आपण नक्की काय. 1 2 3 4 आणि शेवटच्या अंकाची डबल करायचे. 4 दोन्ही किती रे? डायरेक्ट लिहू का मी? 4 दोन्ही 8 लिहून टाकतो. इथं मला 8 सापडले. पुन्हा हा बॉक्स मोजा. 1 2 3 4 ची डबल बोल रे दाद्या. 8 सापडले. 1 2 3 4 चे डबल पुन्हा लक्षात ठेवा 8 सापडले. 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24. मला 24 तर सापडले बाबा. म्हणजे माझं उत्तर 24 किंवा मोर दॅन आहे. 24 पेक्षा जास्त असेल कदाचित, लक्षात ठेवा. 24च्या अलीकडचे ऑप्शन कुठे आहेत का? बरं ऑप्शन पहिलाच दिला त्यांनी 24, पण माझं उत्तर हे नसणार आहे. का तुला सांगतो, फळ्यावर लक्ष दे व्यवस्थित. काय विषय बस सोपा कार्यक्रम आहे. काय केले तरी माहिती का? आता हे दोन बॉक्स ना, हे दोन बॉक्स, हा बॉक्स आणि हा बॉक्स एकमेकाला जोडल्यामुळं अजून तुमचे इथं त्रिकोण बनतात. कोणते बनतात मास्तर? फळ्यावर लक्ष दे. कोणते कोणते बॉक्स जोडले गेले? बघा या बॉक्सला, हे वगैरे बघा, या बॉक्सला हा बॉक्स जोडला गेला, जोडला ना. पण जोडल्यामुळं जॉईंट झालं. जॉईंट झाल्यामुळं तुमचा असा एक त्रिकोण बनतो का रे, जो आपण अजून काउंटिंगला घेतलाय का? नाही घेतला. चल रे बाळा, असा एक बनतोय का? बनतोय सर. किती सापडले? पुन्हा 2 सापडले. पुन्हा हा बॉक्स या बॉक्सला जोडला गेलाय. कुठं जोडला गेला? इथं जोडला गेला. हे असं, हे असं, हे असं आणि हे असं, हे असं, हे असं. किती सापडले? परत किती सापडले? तर मला पुन्हा लक्षात 4 सापडले. 4 त्रिकोण सापडले. ऑलरेडी अगोदरचे किती होते? 8 त्रिक 24 सापडले होते आणि परतचे 4. माझं उत्तर इथं 28 असणार आहे. 28 म्हणजे ऑप्शन 3 इज अ राईट आन्सर. कळतंय का? दोन बॉक्स एकमेकाला जोडल्यामुळं जॉईंट होतात. जॉईंट मुळे पुन्हा त्रिकोण वाढतात. मग परीक्षेमध्ये काय करायचं माहिती आहे? तुला आयडिया सांगतो. काय करायचं? दोन बॉक्स जेव्हा एकमेकाला जोडतात ना, तेव्हा फक्त जॉईंट मोजा ना. जॉईंट, जॉईंट क्रमांक 1, जॉईंट क्रमांक 2. पुन्हा सांग रे. जॉईंट क्रमांक 3, जॉईंट क्रमांक 4. पण जर याच्यामध्ये अशी आडवी रेष मारली असते ना, याच्यामध्ये अजून त्रिकोण वाढले असते. इथं जर अशी रेष जोडली असती ना, पुन्हा या एक एकचा मिळून एक बनला असता, वरचा परत खालचा बनला असता. ते पुढे सांगतो पुढच्या आकृतीमध्ये. थोडं सांग. इथं काय अडचण आहे का? जॉईंट 1 2 3 4, 4 जॉईंट म्हणजे 4 त्रिकोण. म्हणजे सांग रे 24 + 4. माझं उत्तर काय असणार आहे? 28 असणार आहे. विषय क्लोज. विषय क्लोज. लक्षात ठेवा. नंबरिंग करा, नंबरची डबल. ही कॉन्सेप्ट तुम्हाला सांगितली बॉक्स मधले त्रिकोण मोजताना. पण जॉईंट थोडं काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं, बघायचे. जॉईंट वगैरे, जॉईंट मुळे पण त्रिकोण आपले सापडतात. चला पुढे नेक्स्ट. ह्याला थोडं बघा व्यवस्थित. काय नाही याच्यामध्ये. हा पण घटक खूप महत्वाचा आहे. काय केलं त्याच्यामध्ये? पुन्हा नंबरिंग करायचे. फक्त नंबरिंग. चला नंबरिंग करा. हे बॉक्स मधले त्रिकोण मोजतोय. 1 2 3 4 5 6. 6 ची डबल सांग रे दाद्या. 6 दोन्ही किती झाले? 12 झाले मास्तर. 1 2 3 4 5 6. 6 ची डबल पुन्हा सांग रे. 12 झाली. 12 दोन्ही किती झाले? 24. 24च्या पुढचं माझं उत्तर आहे आणि सगळेच ऑप्शन 24च्या पुढे आहेत. थांब जरा. मग 24 माझं उत्तर असेल का? गडबडीमध्ये आपण 24 लिहितो गडबडीमध्ये आणि आपला पद्धतशीर कार्यक्रम होतो. लक्षात ठेवा. मग सांग रे, दोन बॉक्स एकमेकाला जोडल्यामुळं अजून किती सापडतील? 2 सापडतील. 2 कुठले रे? हे असं, हे असं. सगळ्यात मोठा. आणि जसं असं पलटी मारा ना याला, पुन्हा असा एक होतो. म्हणजे ऍडिशनल परत 2 सापडले. आता परत तू किती मोज, परत त्रिकोण सापडणार नाहीयेत. 26 ऑप्शन 1 इज अ राईट आन्सर. परत तुला त्रिकोण अजिबात सापडणार नाही. लक्षात ठेवा. ओव्हरऑल सगळे आपण त्यातले त्रिकोण मोजले. चौकोनातले त्रिकोण मोजताना नंबरिंग आणि शेवटच्या अंकाची डबल आणि जॉईंट मोजायला विसरू नको परीक्षेमध्ये. बाकी काही नाही. ओके. अडचण, प्रॉब्लेम समजतंय बाळा? चला पुढे. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. सांगायच्या मध्ये 16चं उत्तर मला कोण सांगते? 16ला आयएमपी करायचं. आयएमपी का? तुम्ही लक्षात याच्यामधले अजून 2 काउंटिंग करायचे, मिस करता. त्याला हिडन त्रिकोण म्हणतो आपण. लपलेले त्रिकोण म्हणतो, जे सापडत नाहीयेत. किंवा त्याचा ऑब्झर्वेशन बेस चांगला आहे ना, त्याला सापडतो तो कोश किंवा तो त्रिकोण सापडतो. नक्की काय? आता जे दिसतंय तेवढं तरी मोजू ती. मोजू लक्षात ठेवायचं. मग सांग रे, काय करतो याच्यामध्ये? फक्त आता याच्यात बघा लक्ष देऊ. काय? हा तुमचा चौकोन आहे. चौकोनातले त्रिकोण मोजतोय आपण. मग काय करायचं? 1 2 3 4 5 6. 6 ची डबल सांग रे. किती झाली? 12 झाली मास्टर. मला याच्यामध्ये 12 सापडली. पुन्हा 1 2 3 4 5 6 ची डबल पुन्हा सांग रे.
पुन्हा मास्तर 12 सापडली. 12 आणि 12 किती झाले? 24 झाले मास्तर. 24च्या पुढचे माझे उत्तर आहेत. 24 उत्तर नाहीये माझं. कारण तुम्ही जे पहिलं उत्तर काढता ते कधीच नसतं. त्यामुळे नीट बघायचं. नीट बघायचं आणि लक्षात ठेवा, बघा व्यवस्थित. 24 ऑप्शन पहिला आहे. त्यामुळे उत्तर पण हे नाही माझं. आता दुसरं काम काय कर तू? जॉईंट मोज ना. जॉईंट मोजा. आता दुसरं काम जॉईंट मोजायचं. सगळे जॉईंट मोजूया. जॉईंट क्रमांक 1, जॉईंट क्रमांक 2. बघ रे, हा सगळ्यात मोठा एक होतोय का? मान्य आहे का तुला? मान्य आहे का? 2 बॉक्स एकमेकाला जोडल्यामुळं हा सगळ्यात मोठा एक आणि गाडी पुन्हा त्याला पलटी मारलाय. परतचा एक. 24 प्लस 2 झाले किती रे? 26. 26च्या पुढे माझं उत्तर आहे. आता थांब, अजून 26 पुढे ऑप्शन आहे का? नाहीये. थांब जरा आता व्यवस्थित. तुला अजून 2 याच्यामध्ये त्रिकोण आहेत. त्याला आपण हिडन त्रिकोण म्हणतो, लपलेले त्रिकोण म्हणतो. ते आपल्याला परीक्षेमध्ये सापडत नाहीयेत. ते कोणते त्रिकोण आहेत? फळ्यावर लक्ष दे. फळ्यावर लक्ष दे. लक्ष दे. काय याच्यामध्ये? मला फक्त सांगायचं हा त्रिकोण घेतलाय का आपण? घेतलाय का फक्त सांगायचं. हा छोटा घेतलाय का रे? छोटा म्हणजे कोणता? हा एवढा छोटा घेतलाय का मी? मास्तर घेतलाय 12 मध्ये. हे हा छोटा घेतलाय का रे? घेतलाय मास्तर. कुठे घेतलाय? 12 मध्ये घेतलाय. पण थांबा, थांबा. मला एवढंच सांगायचंय, एवढंच मला म्हणायचंय. मला फक्त हा सांगा रे, हा या 2 छोट्याचा मिळून हा सगळ्यात मोठा जो मी अजून घेतला नाही, माझ्याकडे तो काउंटिंगला आला नाहीये. मग मला एवढंच सांगायचंय, लक्षात ठेवायचं. पुन्हा या जॉईंट मुळे असा एक त्रिकोण सापडतो का? मान्य आहे तुम्हाला? लक्षात ठेवा. मान्य आहे का रे? पुन्हा एक सापडला आणि बरोबर याच्या खाली एक आहे ना. खाली एक आहे छोट्या 2चा मिळून. कोणता रे? लक्ष दे व्यवस्थित. छोट्या 2चा मिळून अजून एक माझ्याकडे त्रिकोण आहे. तो त्रिकोण कोणता असेल? फळ्यावर लक्ष दे. फक्त लक्षात ठेवा. काय नाही याच्यामध्ये बघा. हे असं, हे असं, हे असं, हे असं. एनी ऑब्जेक्शन माय लॉर्ड? काय अडचण आहे का सांग? हे बघ रे, हे आपण विसरून जातो. बघा व्यवस्थित, काही नाही. असे परत इथं आपल्याला त्रिकोण सापडतात. किती सापडले परतचे? 2 सापडले. 2 सापडले म्हणजे +2 कर ना. +2 ह्याच्यामध्ये +2 जर केलं तर माझं उत्तर किती असणार आहे? 28. ऑप्शन 2 इज अ राईट आन्सर. काय अडचण आहे? काय अडचण आहे? लक्षात ठेवा. बघा व्यवस्थित. लॉकच केला टॉपिक. याच्यामध्ये काहीच नाही आता वेगळं. वेगळं काय असणार आहे? पद्धतशीर सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. त्यामुळे छान करा, व्यवस्थित करा. फक्त कनेक्ट राहा, बाकी काही नाही. याला आयएमपी म्हणा. आयएमपी याचे बघा लय वेळा प्रश्न पडलाय हा, लय वेळा. आणि आपण घाबरतो. घाबरतो. नक्की काय? बघा व्यवस्थित बघा. हा जर तुम्हाला घटक समजला ना, सगळंच समजलं. मग सगळंच समजलं. पहिलं बॉक्स मोज सोपं करून देतो. ह्याला काय लय वेळ लागत नाही. तुम्ही म्हणा अरे बापरे किती मोठा प्रश्न विचारलाय. लय वेळ लागत नाही. फक्त काय कर, आता बॉक्स मोज. पहिलं काम बॉक्स बघ रे. बॉक्स क्रमांक पहिला. पहिले बॉक्स मोजू आपण ना. 1 2 3 4. 4 ची डबल सांग रे. 8 झाले मास्तर. पुन्हा सांगा. 1 2 3 4. 4 ची डबल 8 झाली. पुन्हा 1 2 3 4. 4 ची डबल 8 झाली. 1 2 3 4. 4 ची डबल 8. एवढं तर कळेल का तुला? प्रत्येक बॉक्स मधले मोज. 8 चोक किती झाले? 8 चोक 32 पर्यंत आलोय आपण. 32 पर्यंत. माझं 32च्या पुढचं उत्तर असणार आहे. सगळेच ऑप्शन 32च्या पुढे आहेत. सांभा. पहिलं काम झालं. आता दुसरं काम सोपं करूया. बघ काय करतं? जॉईंट मोजायची. जॉईंट मोजा. जॉईंट. जॉईंट म्हणजे काय? कोणता त्रिकोण कोणत्या त्रिकोणाला भेटला किंवा कोणता बॉक्स. हा बॉक्स काय केलं रे? हा बॉक्स हे मास्तर या बॉक्सला जोडलाय ना. मग बॉक्सला बॉक्स जोडल्यामुळं आत्ताच शिकवलं तुम्हाला, जॉईंट मुळे परत त्रिकोण वाढतात. म्हणजे कोणते कोणते वाढले? असा एक वाढला. परत सांग रे. असा एक वाढला. 2 सापडले. पुन्हा हा बॉक्स या बॉक्सला जोडलाय. इथं जोडला गेला. पण जोडल्यामुळे बघा मी हात फिरवतोय. हे मान्य आहे का तुला? 1 सापडला. हे मान्य आहे का रे? 2 सापडले. काय अडचण आहे? परतचे 2 सापडले. इथं 2 सापडले. इथं 2 सापडले. हा बॉक्स या बॉक्सला जोडलाय परत. कसं? मग सांग. हे असं, हे असं, हे असं. परत काय रे? असं, असं, असं. धरलाय का मी? नाही धरला. इथं 2 सापडले पुन्हा. आणि परत लक्षात ठेवायचं, हा बॉक्स या बॉक्सला जोडल्यामुळं इथं जोडला गेला बॉक्स तो. हे असं, हे असं आणि हे असं. आणि पुन्हा सांग रे. हे असं, हे असं आणि हे असं. ऍडिशनल जर बघितलं व्यवस्थित बघा, सगळ्या गोष्टी काय नाही याच्यामध्ये. बघा काय कॉन्सेप्ट आहे. फक्त जॉईंट मोजा. जॉईंट क्रमांक 1, जॉईंट क्रमांक 2. जॉईंट क्रमांक 1 याच्यावरच जॉईंट दुसरा. कारण ह्याचा जॉईंट येतोय. जॉईंट क्रमांक 3 याच्यावरच जॉईंट तिसरा. जॉईंट क्रमांक 4 याच्यावरच जॉईंट चौथा. म्हणजेच काय? जॉईंट फक्त जरी मोजले, बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8 मला परत त्रिकोण सापडले. याच्यामध्ये 8 ऍड करा. 40 पर्यंत तरी आलो बाबा. 36 ला आणि काय रे 38 ला फुले मार. 40 पर्यंत तरी मी आलो. मास्तर अजून याच्यामध्ये हिडन त्रिकोण 4 आहेत. किती आहेत? 4. बघा बरं, थोडं ऑब्झर्व करा. ऑब्झर्व करा. काय सोपं आहे. सोपं आहे, काय अडचण नाही. दिसतो तो पण पटकन दिसतो.
थोडं जर तुझं लक्ष व्यवस्थित असेल ना, लक्ष बघा फिजिकली मेंटली वर्गात जर असतील ना, वर्गात तू तर 100% तुला तो दिसेल त्रिकोण. कोणता आहे मान्य आहे का बघ, मी पेन फिरवतो बघ रे, सगळ्यात मोठा काटकोन त्रिकोण. एक झिगझॅग करून दाखवतो, बरोबर तुझ्या लक्षात येईल. मग परत म्हणजे आर हो ना वाचतो, आर बरोबर आहे ना, आर हो रे हो. धरलाय का रे, हा धरलाय का काटकोन त्रिकोण? सगळ्यात मोठा धरलाय का? नाही धरलाय. असा प्रत्येक कोपऱ्यावर एक सापडतो. म्हणजे इथे एक काटकोन त्रिकोण झाला, इथे एक काटकोन त्रिकोण सगळ्यात मोठा, इथे एक काटकोन त्रिकोण सगळ्यात मोठा, इथे एक काटकोन त्रिकोण सगळ्यात मोठा. म्हणजे असा पेन फिरवतो परत इथं हे असं हे असं, परत सांग रे, हे असं हे असं हे असं आणि हे असं हे असं आणि असं. म्हणजे ऍडिश तुम्हाला परतचे मी म्हणतोय लक्षात ठेवायचं. किती सापडले तर लक्षात 4 सापडले आणि 4 पुन्हा याच्यामध्ये ऍड जर केलं तर माझं उत्तर असणार आहे 44. 44 म्हणजे राईट आन्सर ऑप्शन 3. ऑप्शन 3 इज अ राईट आन्सर. काय अडचण आहे? एकदम छान प्रश्न आहे. याच्या बाहेर काय विचारणार आयोग? लॉकच करून टाकतोय आपण सगळं. समजतंय का? पद्धतशीर करा, सगळ्या गोष्टी एकदम डिटेल मध्ये आहेत, अडचण काहीच नाही. ओके ओके, जायचं पुढं. चला पुढे नेक्स्ट लक्ष द्या व्यवस्थित. काय याच्यामध्ये नेक्स्ट जर बघितलं, आता हा पण क्वेश्चन छान आहे. आता याचं पण उत्तर तुम्हाला डायरेक्ट सांगून टाकतो मी. याचं सुद्धा उत्तर सेमच आहे, 44. हा प्रश्न विचारला होता, याचं उत्तर किती काढलंय? 44. हे बघ रे, सेम प्रश्न आहे बघा, सेम म्हणजे आकृती वेगळी आहे पण उत्तर सेम आहे. उत्तर डायरेक्ट सांगतो अगोदर तुम्हाला किती आहे, 44. काढा बरं, जरा प्रयत्न करा, व्हिडिओ स्टॉप करायचा आणि प्रयत्न करायचा. नक्की बघा कुठपर्यंत सापडतात आणि मग नंतर व्हिडिओ पुन्हा चालू कर, मग बघ. आणि जर व्हिडिओ तू पुन्हा लक्षात बघा, रेकॉर्ड झालेला व्हिडिओ बघत असेल तर स्पीड लावायचं नेहमी व्हिडिओला. कमीत कमी वेळेमध्ये तो व्हिडिओ बघून होतो. स्पीड लावा 1.2, 1.3, 1.4, 1.5. तुला जो स्पीड सुटेबल आहे तो स्पीड लाव आणि व्हिडिओ बघ. पटापट आपले व्हिडिओ बघून होतात. आणि व्हिडिओ शेअर करायचा, जे तुमचे मित्र असतील मैत्रिणी असतील त्यांना या व्हिडिओ बद्दल सजेस्ट करा. बाकी काही नाही, आपली स्पेशल बॅच सुद्धा 100. आता मी लक्षात ठेवायचं, मी उल्लेख करत नाहीये, फीचा उल्लेख करत नाहीये, कारण मी तुम्हाला सांगितले 2 वेळचा नाश्ता आहे तुमचा. 2 वेळचा नाश्ता आहे बस. 2 वेळचा नाश्ता लक्षात फक्त मी सांगितले. 190 लक्षात ठेवा च्या जवळपास कुठेतरी ती बॅच असणार आहे. तेव्हा थोडं बघा, तुम्हाला 1-2 वेळचा नाश्ता असेल ती, विशेष काही नाही. स्टेपअप सरळ सेवा नावाच्या ऍप वरती ती बॅच आपली उपलब्ध आहे. स्पेशल संपूर्ण अंगणित बुद्धिमत्ता. कुणाला फक्त मॅथ रिझनिंग पाहिजे असतं, कुणाला फक्त मराठी ग्रामर पाहिजे असतं, कुणाला फक्त इंग्लिश ग्रामर पाहिजे असतं, कुणाला कॉम्बो बॅच पाहिजे असते. सगळं आहे ऍप वरती, सगळं आहे लक्षात ठेवा. चल रे, मग काय रे, सांगितले उत्तर मी किती सांगितले? 44 सांगितले ना. मग 44 जर सांगितलेलं असेल तर बघा, पुन्हा बॉक्स मोजा गरीबासारखं जाऊ पहिल्यांदा. बॉक्स मोज रे. काय रे, 1 2 3 4 5 6. 6ची डबल कोण सांगते? लिहू का इथं वाचतर 12. 12 झाले. 1 2 3 4 5 6ची डबल 12. 1 2 3 4 5 6ची डबल 12. 12 त्रिक 36. 36 ला अगोदर फुली मार, कारण ते उत्तर नसतं कधीच नसतं. नेहमी लक्षात ठेव. बघा काय विषय. बरं, आता पुन्हा काय बोलले आपण, बॉक्स मधले मोजले. आता दुसरं काम काय, आबा स्टेप बाय जा. दुसरं काम काय, जॉईंट मोजा. जॉईंट हा बॉक्स एकमेकाला जोडल्यामुळं, हे बघ रे, हे 2 बॉक्स एकमेकाला जोडल्यामुळं परत सांग रे, जॉईंट म्हणजे असा एक तुमचा त्रिकोण सापडतोय का? हे विसरू नका परीक्षेमध्ये. 2 सापडले बाबा. +2 कर, +2 लक्षात ठेवायचं. +2 किंवा अजून बघा, मी अजूनही पण मोजतो ना, हा बॉक्स ह्या बॉक्सला जोडल्यामुळं. पुन्हा काय रे, इथे एक तुमचा सापडतो कसा, असं 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 आणि हे असं आणि हे असं. काय रे, पुन्हाचे हे 2 आणि हे 2 किती झाले? 4 ऍड करू का? 4. हे 40 पर्यंत रे आलो बाबा मी, 40 पर्यंत. म्हणजे 38 ला फुली मारा. माझं उत्तर एकतर 42 असेल, नंतर 44 असेल. मी उत्तर ऑलरेडी सांगितले 44. अजून याच्यामध्ये 4 त्रिकोण आहेत, त्याला म्हटलं जातं हिडन त्रिकोण, लपले त्रिकोण. सापडत नाहीत बाळामध्ये लवकर, काय नाही याच्यामध्ये विशेष, पण ऑब्झर्वेशन चांगला असेल तर लगेच सापडेल. आता मला सांगा, तुम्हाला एक तरी सापडला पाहिजे लगेच. कोणता रे? सगळ्यात मोठा काटकोन त्रिकोण. सगळ्यात मोठा म्हणजे सांग बरं, हा मी धरलाय का? धरलाय का रे? धरलाय का मी? नाही धरला ना. लक्षात ठेवा, हा एक झाला, एक काटकोन त्रिकोण झाला. तिथून थोडं पुढं सरकत या, म्हणजे इथे एक काटकोन त्रिकोण तयार होतो. हा धरलाय का रे? हा धरलाय का मी? अजिबात नाही धरला. म्हणजे इथे एक काटकोन त्रिकोण, इथे एक काटकोन त्रिकोण. 2 तर सापडले बाबा, 2 तर सापडले कन्फर्म. याच्यामध्ये 2 तर ऍड केलं 42. पण थांब, अजून 2 आहेत, ते अजिबात सापडत नाहीत तुम्हाला. अजून 2 आहेत याच्यामध्ये. 2 आहेत, तर कोणते आहेत?
फळ्यावर लक्ष द्या व्यवस्थित. आता मला सांगा, हे पुसतो मी थोडं तुम्हाला लक्षात देण्यासाठी. जर मी समजा हे पुसून काढलं, तू फक्त मान्य कर मास्टर हा धरलाय का नाही धरला, फक्त बघ लक्ष द्या व्यवस्थित. आता मला सांगा, छोटा धरलाय का आपण? छोटा कुठं धरलाय? 12 मध्ये. हा छोटा 12 मध्ये, हा छोटा 12 मध्ये, हा छोटा 12 मध्ये. पण लक्षात ठेवायचं, ह्या बॉक्स आणि हा बॉक्स एकमेकाला इथं जोडला गेला. जोडल्यामुळे मी मोठा मोजलाय हा, आणि हा मोठा पण मोजलाय. पण लक्ष व्यवस्थित, या दोन छोट्याचा मिळून असा एक त्रिकोण तयार होतो. असा एक त्रिकोण तयार होतो. हे तुला मान्य आहे का सांग? दोन छोट्याचा मिळून लक्षात ठेवायचं, दोन छोट्याचा मिळून असा एक तयार होईल, आणि बरोबर वरती एक लक्षात ठेवायचं असा तयार होईल. वर असा होईल की लक्षात ठेवा, दोनचा मिळून काहीच अडचण नाही. म्हणजे असे जर बघितलं आपण नॉर्मली, तर लक्ष द्या, विषय संपलेला आहे. विषय म्हणजे असे परतचे दोन सापडतील, आणि 42 प्लस 2, 42 प्लस लक्षात ठेवायचं 2 केलं तर माझं उत्तर असणार आहे 44. 44 म्हणजेच ऑप्शन 3 इज राईट आन्सर. तुम्ही म्हणणार मास्टर, इथं पण दोन बॉक्स एकमेकाला जोडले गेले होते, पण याच्यामध्ये अशी अशी रेष आली का आडवी? जर आडवी रेष त्यांनी पुन्हा मारली असती तर मग बघ रे, हे असं हे असं, ह्या दोनचे मिळून बनले असते. पण इथं रेष नाहीये, त्यामुळे नीट लक्षात ठेवा, सोडवा, नीट ऑब्झर्वेशन करा, बाकी काय नाही याच्यामध्ये. सोपं आहे. असे याच्यामध्ये सुद्धा 44 आहेत. याचं पण उत्तर 44, याचं पण उत्तर 44. दोन्हीच्या दोन्ही प्रश्नाचे उत्तर 44, आणि दोन्हीच्या दोन्ही प्रश्न विचारलेत का? विचारलेत, 100% विचारलेत, कुठं ना कुठं. इथं लक्षात, सरळ शेवला हाय असे प्रश्न पडतील तुम्हाला, गडबल हाय असे प्रश्न पडतील, बाकी काही नाही. सोपं आहे बाळांनो. ईच अँड एव्हरीथिंग लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टी सोप्या आहेत, फक्त तुम्ही पद्धतशीर करा. आता पुढचे काही नाही, सोप्या सोप्या गोष्टी आहेत, घेतल्या नॉलेज, फक्त ऍप्लिकेशन करायचंय. ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न आहेत. विषय काय बघ रे बाळा, बघा याच्यामध्ये काय. आता मग पहिल्यांदा बॉक्स मोजा, बॉक्स बॉक्स बॉक्स. काय रे, 1 2 3 4, 4 ची डबल 8 झाली. आता कान मोज, कान म्हणजे 1 2 किती झाली, तर 3 सापडले. 1 2 इथं 3 सापडले मास्तर, 1 2 इथं 3 सापडले. नंबरिंग करतोय, नंबरिंग करून त्या नंबरची बेरीज करतोय. 1 2 इथं किती सापडले, 3 सापडले. सगळा व्हिडिओ बघितला तर लक्षात येईल. आता नंबरिंग करत बसायचं नाही, स्मार्ट वर्क करायचं. 3 1 3, 3 2 7, 3 3 9, 3 4 12. 12 आणि 8 किती झाले रे, 20 ले पटकन. हे असं बघा, 30 30, 40 40 सेकंदामध्ये किती अवघड प्रश्न विचारला तरी तुम्हाला त्याची उत्तर काढता येतात. कळते ना? चलो पुढे 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 पुढे. हे सांग रे, 20चं उत्तर पटकन पटकन. पहिल्यांदा बॉक्स मोज, पहिल्यांदा बॉक्स मोज, लक्ष ठेवा, बॉक्स मोज. 1 2 3 4 5 6 7 8. इथं 8 ले 8 ची डबल ले 16, प्लस थांब गड्या, तू थांब गड्या. वरचं कान मोजू आपण पहिल्यांदा. कान म्हणजे 1 2 किती रे, इथं 3 सापडले. याच्यामध्ये 3 ऍड कर, आणि परत छोटे कान आहे बघा, सिंगल वालं, हे कान ऍड कर. मास्तर मी 20 पर्यंत गेलोय बाबा, 20 पर्यंत. 20च्या पुढचे माझे उत्तर आहेत कन्फर्म. हे असं एक तर उत्तर माझं 23 असणार आहे, एक तर उत्तर माझं 28 असणार आहे, यापैकीच. पण फक्त आता याच्यामध्ये अजून 3 सापडतात, आणि ते 3 कोणते, तर फळ्यावर लक्ष द्यावं असेल. आता हा मी हा छोटा घेतलाय, हा पण छोटा घेतलाय. या दोन छोट्याचा मिळून धरलाय का रे मी? नाही धरला मास्तर. आणि पुन्हा हा छोटा घेतलाय, हा छोटा घेतलाय. या दोन छोट्याचा मिळून धरलाय का? नाही धरला मास्तर. इकडं काय रे, इकडं लक्षात ठेवायचं, 2 सापडले म्हणजे ह्या 2चा मिळून इकडे, ह्या 2चा मिळून म्हणजे इकडे एक सापडतो, इकडे एक सापडतो, म्हणजे ऍडिशनल परत लक्षात ठेवायचं. 2 कर. मी पोहोचलोय 22 पर्यंत, पण अजून एक त्रिकोण याच्यामध्ये आहे. एक त्रिकोण आहे, कोणता? हा छोटा घेतलाय, हा छोटा घेतलाय, पण या दोन छोट्याचा मिळून लक्षात ठेवायचं. या दोन छोट्याचा मिळून याच्यामध्ये अजून एक त्रिकोण लक्षात ठेवा. किती सापडतोय? अजून एक सापडतोय. थोडं समजून घ्या. म्हणजे अजून एक सापडला, अजून एक ऍड करा याच्यामध्ये. थोडंचं उत्तर काय असणार आहे? याचं उत्तर लक्षात आपण काय रे, 23 लिहूया. पण मी सांगतो याचं उत्तर 23 पण नाहीये. 23 सुद्धा उत्तर नाहीये. तुम्ही 23 पर्यंत पोहोचलाय का? 23 पर्यंत पोहोचलाय. पण बघा आता काय विषय झालाय माहितीये का? अजून एक त्रिकोण सापडतोय, अजून एक त्रिकोण सापडतोय. ऑप्शन नाही याच्यामध्ये, थोडं वाट, ऑप्शन नाही. म्हणजे ऑप्शन कोणता आहे? अजून एक सापडतोय म्हणून सांगतोय. अजून एक कोणता रे, मला सांग. हे धरलंय का? हे नाही धरला. हा जो बेस आहे ना, स्ट्रेट आहे, बेस स्ट्रेट आहे, त्यामुळे अजून एक असा सापडतो. आता परत त्रिकोण नाहीये, तू किती वेळा मोज, किती वेळा मोज. याचं उत्तर असणार आहे 24. 24 इज अ राईट आन्सर. इथं करेक्शन कर फक्त, काय अडचण आहे. ऑब्झर्वेशन बेस स्ट्रॉंग पाहिजे, बाकी काही नाही बाळा. सोपं आहे, सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. विषय संपलेला आहे. ते 20चं उत्तर 24 पाहिजे. हे लक्षात येतं का? आता त्रिकोण सापडणार नाहीये. चला पुढे. नेक्स्ट सांग रे, 21. सरळ सरळ दिसतंय,
सरळ सरळ दिसतंय. काय दिसतंय बरं इथं? बॉक्स मूज पहिल्यांदा सोप्या सोप्या गोष्टी करायच्या अगोदर. बॉक्स मूज 1 2 3 4 5 6 6 डबल 12 1 2 3 4 5 6 6 डबल 12 1 2 3 4 5 6 6 डबल 12 12 त्रिक 36 प्लस थांबा का न मोजूया. 1 2 किती रे इथं 3 सापडले. 1 2 इथे किती सापडले रे 3 सापडले. 3 आणि 3 किती रे बाळा 3 आणि 3 पुन्हा 6 किती झाले 42 झाले. थांब गड्या तू थांब गड्या. जॉईंट मोज म्हणजे हे दोन बॉक्स ना, हे दोन हा एक बॉक्स आणि हा एक बॉक्स एकमेकाला जोडल्यामुळं हे कुठं धरलाय मी नाही धरला. तो थोडा प्रेझेन्स ऑफ माइंड जागा ठेवायचा. परत इथं दोन सापडले. ही बॉक्स एकमेकाला जोडल्यामुळे पुन्हा सांग रे हे असे दोन सापडतील. कळतंय का लक्षात व्यवस्थित. असे दोन सापडले म्हणजे हा एक जॉईंट सापडला, हा एक जॉईंट सापडला, हा एक जॉईंट सापडला, हा एक जॉईंट सापडला. ऍडिशनल परत 4 सापडले. त्याच्यामध्ये 4 ऍड कर. उत्तर असणार आहे 46. ऑप्शन 3 इज अ राईट आन्सर. काय अडचण आहे? अडचण काय आहे का लक्षात ठेवायचं. पुढे वगैरे पुढे क्वेश्चन अजून प्रॅक्टिस. हा एक स्टार खूप भारी. हा एक स्टार लक्षात खूप भारी. आणि अजून एक लास्ट यातले 2 घेऊया आणि मग लक्षात ठेवा हा पार्ट 2 आपला संपतोय. ओव्हरऑल मी सगळं द्यायचा प्रयत्न करतोय. सगळं लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये ह्याचं उत्तर कोण सांगते का? याचं उत्तर सोपंच होतं. सोपं म्हणजे कसं रे बाळा फळ्यावर लक्ष व्यवस्थित. काय विषय आहे बघ याच्यामध्ये. विषय सोपा होता काय नाही. फक्त काय करू सोपं करू म्हणजेच कसं पहिल्यांदा कान मोजू 1 2 किती झाली इथं 3 सापडले. 1 2 3 ना 1 आणि 2 नंबरची बेरीज तुम्हाला मिळते त्रिकोणाची संख्या 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 ना 3 1 3 3 2 7 3 3 9 3 4 12 3 5 15 3 संघ 18 पर्यंत गेलो बाबा. 18 पर्यंत गेलो. अजून त्रिकोण असणारच आहेत कन्फर्म असणार आहेत. आता बघा लक्षात काय करू छोटे छोटे मोजू आतले. छोटा 1 छोटा 2 छोटा 3 छोटा 4 छोटा 5 छोटा 6 6 ऍड कर. 8 आणि 7 14 24 पर्यंत गेलोय मी 100%. 24 पर्यंत गेलोय. चला पुढे. आता बघ लक्ष ठेव व्यवस्थित. अजून याच्यामध्ये किती आहे तुला सांगतो आता. आता बघ याच्यामध्ये काय विषय अजून याच्यात 6 सापडतील. 6 सापडतील का अजून जास्त सापडतील चेक करू अजून थोडं समजून घे. आता बघा विशेष काय अजून मी काय करतो मोठे 2 मोजतो अगोदर. जर मोठे 2 मोजले हे धरले का मी कुठं नाही धरलं. +2 कर म्हणजे 24 + 2 किती रे बाळा 24 + 2 26 झाले. अजून याच्यामध्ये मास्तर 6 त्रिकोण आहेत. 6 त्रिकोण अजून याच्यामध्ये आहेत. कोणते 6 फळ्यावर लक्ष दे. मी धरले का फक्त सांग. फक्त छोट्या छोट्यांचे मिळून पण मला फक्त सांग धरले का थोडं कुठून बघा लक्षात. इथून असा हा धरलाय का रे मी असा छोट्या 5चा मिळून 1 2 3 4 5 हे छोट्या 5चा मिळून 1 2 3 4 5 म्हणजे काय रे असा. हे फक्त पेन फिरवतो. 2 झाले परत सांग रे हे असं 3 झाले परत सांग रे असं 4 झाले परत सांग रे असं 5 झाले परत सांग रे असं 6 झाले. बिंदास त्याच्यामध्ये पुन्हा 6 ऍड कर आणि उत्तर बिंदास आता लिहून ले. 32 32 याचं उत्तर काय असणार आहे 32 असणार आहे. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. आता परत तुला क्वेश्चन त्रिकोण सापडणार नाहीये. काय अडचण आहे? अडचण काय आहे का? हे सोपं आहे एकदम छान लक्षात आपण व्हिडिओ बनवला होता. आणि लास्ट क्वेश्चन नंबर 23. आता बघा ह्याच्यामध्ये तुला सांगतो अजून ह्याच्यामध्ये अजून ऍडव्हान्स मध्ये क्वेश्चन घेतलेत. बेस 4 पर्यंत अरे बेस 4 पर्यंतची ट्रिक्स वेगळे आहेत. आता बेस म्हणजे नक्की काय सांगतोय मास्टर. बेस म्हणजे ह्याला बेस म्हणतात. बेस 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 म्हणजे पाया 4 पर्यंत ट्रिक्स वेगळे. बघा लक्षात ठेवा 1 पासून ते 4 पर्यंत ट्रिक्स वेगळी आणि पुन्हा 4 पासून वेगळी ट्रिक्स आहे. ते आपण व्हिडिओमध्ये घेतलेत आपल्या रेग्युलर लेक्चरमध्ये. कळते ना. नॉर्मली बघा जर आपल्या त्रिकोणामध्ये असे छोटे छोटे त्रिकोण आले आणि 4 बेस पर्यंत जर प्रश्न विचारला तर सरळ याला काय करायचं नंबरिंग करायचं. ट्रिक्स सांगतो भन्ना हातावर मोजायची नाहीत. हे ट्रिक्स काय रे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि काय रे 16 नंबरिंग करा. आणि शेवटच्या अंकाची डबल करायची 16 गुणिले 2 16 दोन्ही 32 आणि कंपल्सरी सूत्रातले म्हणतोय मी कंपल्सरी सांगतोय सूत्रातले 5 वजा करायचे. कंपल्सरी लक्षात ठेवा. इथं लिहितो मी कुठून आलं 5 हे सूत्रातलं. जर बेस 4 पर्यंत मला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला असं तर काय करायचं नंबरिंग करा आणि शेवटच्या अंकाची डबल करायची. 16 दोन्ही 32 32 मधून 5 मायनस करायचे आणि उत्तर लिहायचं 27. बिंदासले ऑप्शन 2 इज राईट आन्सर. पण बेस जर 5 आला किंवा बेस खाली 6वा वाढला तर मग काय करायचं त्याची ट्रिक्स तुम्हाला आपल्या रेग्युलर लेक्चर मध्ये भेटेल. काहीच अडचण नाही. ओके. अडचण प्रॉब्लेम आहे का?
एकदम छान आणि डिटेल मध्ये आपण सगळ्या गोष्टी घेतल्यात. जर अडचण आली, तुम्हाला प्रॉब्लेम आला, तर तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट करू शकता. माझा हा पर्सनल नंबर आहे 9096590278. तानाजी इंगोले, लक्षात ठेवायचं. इथं तुम्ही कॉल करू शकता, अडचण काहीच नाही. किंवा सेल्फ स्टडी करताना एखाद्या प्रश्नामध्ये प्रॉब्लेम आला, त्या प्रश्नाचा फोटो काढ आणि दे व्हॉट्सअपला फेकून, त्याचं उत्तर मी देतो तुला. ओके, कॉन्टॅक्ट मध्ये राहा, कनेक्ट राहा. लक्षात, तुम्हाला सगळ्या गोष्टी भरभरून देतोय आपण. आणि सरळ सरळ आपलं काय करायचं, प्ले स्टोरला जायचं, स्टेप सरळ सेवा नावाचं ऍप डाउनलोड करायचं. त्याच्यामध्ये सुद्धा काही व्हिडिओ आपण फ्री मध्ये टाकले, ते पण तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. आणि बॅचेस फक्त नॉर्मल फी मध्ये 399 ला संपूर्ण बॅच आहे. कॉम्बो कॉम्बो म्हणजे याच्यामध्ये सगळंच आलं. जीके आलं, मॅथ रिझनिंग आलं, इंग्लिश आलं, मराठी ग्रामर आलं. कॉम्बो 399. स्पेशल बॅच आपली आहे, नॉर्मल फी मध्ये आहे. जर या सगळ्या 499 भेटत 399 भेटत असतील, तर इंडिव्हिज्युअल बॅचेसची फी किती असेल? एकदम माफक फी आहे. जाऊन तू चेक कर, लक्षात ठेवायचं. ऍप डाउनलोड कर आणि जाऊन चेक कर, तुला बरोबर पूर्ण आयडिया येऊन जाईल. ओके, काहीच अडचण नाही. झालेल्या सेशन बद्दल जर काही शंका असेल तर इथं कॉल कर, विचार. आणि जर तुला टेक्निकल लक्षात प्रॉब्लेम आला ऍप मध्ये अमुक तमुक, तर इथं खाली नंबर दिसतोय 8530708354 ला बिंदास कॉल करायचा. ओके, आता झालेल्या सेशन बद्दल काही क्वेरीज असेल तर विचारा, नाही तो इथंच थांबतोय आपण. लेट अस स्टॉप हिअर. वी शॅल ऑल्सो रिमेन इन द नेक्स्ट पिरियड. पुढच्या सेशन मध्ये भेटूया. थँक्यू व्हेरी मच.